आज होता आमच्या इथं मतदानाचा दिवस. तसं तर माझं इथं अजून मतदान नाही आहे, म्हणजे मी मागचेच डॉक्युमेंट सगळे दिलेले, पण ह्यावेळेस माझं यादीमध्ये नाव आलं नाही का ते काही माहिती नाही. आता बघू, हे मतदान झाल्यावरती मग मी पुन्हा एकदा सेतू केंद्रावरती माझं नाव नोंदणी करेन, म्हणजे पुढच्या मतदानाच्या वेळेस कन्फर्म माझं यादीमध्ये नाव येईल आणि मी माझा मतदानाचा हक्क बजावू शकेन. असं माझा तर नाही, पण यांचा हक्क बजवायचा होता मतदानाचा, म्हणूनच आम्ही ह्या शाळेत गेलेलो. आणि ही यांची शाळा आहे जी की मी पहिल्यांदाच बघितली. यांनी वोट वगैरे केला आणि मग आम्ही निघालो बेस्ट प्राईजला जाण्यासाठी. जास्त काहीच घ्यायचं नव्हतं आम्हाला. परवा दिवशी आम्ही सगळी शॉपिंग केलेली, सगळा किराणा भरलेला, तरीसुद्धा जायचं होतं बेस्ट प्राईजला, कारण आमचं मंथली जे कूपन असतं ते आम्हाला यूज करायचं होतं. जर ज्या त्या महिन्यात यूज केलं नाही तर नेक्स्ट महिन्यामध्ये ते यूज करता येत नाही, तसंच ते वेस्ट जातं. त्यामुळे जावंच लागणार होतं. आणि गेलो एक तर साधी काही खरेदी होणारच नाही, 2000 तर कन्फर्म जाणारच, त्यात काही विषयच नाही. पण काय करणार, आता घ्यावं तर लागेल काहीतरी, म्हणून घेतलं. आणि मोस्टली मी सगळं पिझ्झाचं साहित्य घेतलं. फक्त तिथे बेस अवेलेबल नव्हते, पिझ्झा बेस, तेवढे मी फक्त बाहेरून घेतले. आणि घरी आल्यावरती मला करायचा होता पिझ्झा. आणि पिझ्झाचं नाव काढल्यावरती अवधूत आणि अवधूचे पप्पा जरा जास्तच खुश होते, कारण आज खूप दिवसातून आम्ही पिझ्झा खाणार होतो आणि तो पण होममेड. खूप छान होतो पिझ्झा, खरंच सगळ्यांना आवडतो. आणि ते सगळं सामान घेतलं. आणि बेस्ट प्राईजमध्ये आमच्यासोबत मयूर भाऊजी आणि ऐश्वर्यासुद्धा आलेले. त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं की चला आता घरी पिझ्झा खायलाच, म्हणून ते सुद्धा आलेले. तिलासुद्धा खूप आवडला पिझ्झा. नेमका पिझ्झा करताना आमच्या इथली लाईट गेलेली. आता ह्यांनी ही रिॲक्शन, त्यांना म्हटलं रिॲक्शन द्या काहीतरी, पिझ्झा कसा झाला आहे ह्याची. तर ह्यांनी बघा कशी रिॲक्शन दिली. आता यांनी ही अशी रिॲक्शन का दिली ते काय माहिती, पण पिझ्झा मस्त झालेला. त्यांनासुद्धा खूप